मित्रांनो, पेपर 2 मधील भाग 2 हा बघतो आपण. म्हणजे भाग 1 म्हणजे व्हिडिओ छोटा झाला, त्यातील उर्वरित प्रश्न भाग 2 मध्ये आपण समावेश केलेले आहेत. अभिसात, अभिसंधानात उदासीन क्षेत्राला अभिसंधित क्षेत्र असे म्हणतात. कंडिशन स्टिम्युलस. 35 लहान बहिणीच्या जन्मानंतर 10 वर्षाची चंपा पुन्हा अंगठा चोखायला व बुगड्या बोलायला लागली. ते कशाचे उदाहरण आहे तर प्रतिगमन म्हणजे रिग्रेशन. 36 सोशलायझेशन इज द प्रोसेस ऑफ म्हणजे सामाजिकरण प्रक्रिया म्हणजे काय तर सांस्कृतिक व वर्तनविषयक प्रमाणकांचे संक्रमण. ट्रान्समिशन ऑफ कल्चरल अँड बिहेवियरल नॉर्म्स. 37 दुजाभावाची संकल्पना कार्ल मार्क्स यांनी मांडली. कन्सेप्ट ऑफ एलिनेशन इज प्रोपाउंडेड बाय कार्ल मार्क्स. 38 विधान आणि कारण दिलेलं आहे. विधान बघूया. सामाजिक स्तरीकरण हे समाजाच्या संपत्ती, उत्पन्न, वंश, शिक्षा आणि सत्ता या घटकांवर आधारित वर्गस्तराशी संबंधित आहे. कारण दिलेल्या समाजाचे स्तर लोकांनी तयार झालेले नाहीत आणि समाजाच्या साधनांचे सर्व स्तरांमध्ये समान वर्गीकरण झालेले आहे. तर विधान कोणते बरोबर आहे? विधान बरोबर आहे, परंतु कारणे चुकीचे आहे. करेक्ट ऑप्शन इज सी. 39 ॲज पर functionalism theory, society is a system of interaction which are self-regulated. म्हणजे कार्यात्मकतावाद या सिद्धांतानुसार समाज ही स्वनियंत्रित आंतरक्रियाची व्यवस्था आहे. क्वेश्चन 40 मोरल डेव्हलपमेंट इन चिल्ड्रेन वॉज प्रपोज्ड बाय होलबर्ग. मुलांमधील नैतिक विकास होलबर्ग यांनी मांडला. 41 संशोधकांनी रुग्णांची यादी तयार करून त्यामधून यादृच्छिक पद्धतीने नमुना निवडला. याला व्यवस्थाबद्ध यादृच्छिक नमुना निवड असे म्हणतात. सिक्वेन्शियल रँडम सॅम्पलिंग. क्वेश्चन 42 SPSS is statistical package used to process data of social research. SPSS हे संख्याशास्त्रीय पॅकेज सामाजिक विज्ञानात तथ्य प्रक्रियेकरणासाठी वापरतात. 43 मध्यका आणि बहुलक यांचे मूल्य समान असते नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये. क्वेश्चन 44 हा खोटा नमुना निवड संभाव्यता पद्धतीचा भाग आहे. क्वेश्चन 45 ज्या वेळेला निर्मित संकल्पनेत मापन सर्वसाधारणपणे स्थिर आणि त्यावर अवलंबून राहता येते त्याला विश्वासार्हता असे म्हणतात. 46 समाजकार्य संशोधन प्रामुख्याने मायक्रो लेव्हल प्रॅक्टिस वर काम करते. 47 जोड्या लावा. संभाव्यता नमुना निवड म्हणजे स्तरित यादृच्छिक नमुना चाचणी. प्रायोगिक संशोधन म्हणजे स्वयं नियंत्रित गट. बहुस्तरीय नमुना चाचणीमध्ये पुंज नमुना चाचणीचा समावेश होतो. असंभाव्य नमुना चाचणीमध्ये खोटा नमुना चाचणीचा समावेश होतो. क्वेश्चन 48 गुणात्मक संशोधन हे इंटरप्रिटिव्हिझम या तत्वज्ञानावर आधारित आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्च इज बेस्ड ऑन इंटरप्रिटिव्ह फिलॉसॉफी. 49 जेव्हा स्वतंत्र चल हा यादृच्छिक असाइनमेंट न करता हाताळला जातो क्वाझी एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन असे त्याला म्हणतात. 50 रिव्ह्यू ऑफ लिटरेटेड ही साहित्य परीक्षण म्हणजे पुस्तक, लेख, संशोधन इत्यादी परीक्षण. 51 मानवी हक्काच्या विश्व जाहीरनाम्यामध्ये कलम 22 काय म्हणते? प्रत्येकाला समाजाचा सदस्य म्हणून सामाजिक सुरक्षिततेचा अधिकार आहे. आर्टिकल 22 ऑफ द युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स डिक्लेअर्स दॅट एव्हरीवन ॲज अ मेंबर ऑफ सोसायटी हॅज द राईट टू सोशल सिक्युरिटी. क्वेश्चन 52 लोकसभेमध्ये भारतीय महिला आयोग 9 ऑगस्ट 1990 या वर्षी मंजूर झालेला आहे. क्वेश्चन 53 भारतातील 8 व्यक्ती लोक वेगवेगळ्या राज्यातील एकत्र येऊन राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था तयार करून चालवू शकतात. क्वेश्चन 54 समाज कल्याण प्रशासन म्हणजे समाजकार्याची दुय्यम पद्धती होय. सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन इज अ सेकंडरी मेथड ऑफ सोशल वर्क. क्वेश्चन 55 द ॲक्रोनिम CBO स्टँड फॉर कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणजे वस्ती स्तरावरील संघटना. CBO स्टँड फॉर कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन.
56 पोलिसिंग सिद्धांत किंवा कायद्याचे राज्य या सिद्धांतानुसार कल्याण हे कायदेशीर किंवा कायद्याच्या नियमाने मानकाची जबाबदारी आहे. 57 एल्साइट आंतरराष्ट्रीय नेटवर्क 1983 या वर्षी स्थापन झाले. 58 विमा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सामाजिक विमा हा कायदा किंवा सेवा दिली जाते. 59 व्यक्तीकरणाचे तत्व हे समाज कल्याण प्रशासनाचे तत्व नाही. इंडियन सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा 1860 या वर्षी पास झाला. सहकारी संघराज्य स्पर्धात्मक संघराज्याचे ध्येय प्रत्यक्षात आणण्याकरिता आणि भारतात सुशासन प्रस्थापित करणे हे नीती आयोग या संस्थेचे प्रमुख उद्देश आहे. 62 समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांचे कल्याण सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण ही जबाबदारी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 या वर्षी मान्य करण्यात आले. तिसरी पंचवार्षिक योजना ही गाडगीळ योजना म्हणून संबोधली जाते. Which one of the following 5-year plan is called as गाडगीळ योजना? Third 5-year plan. तिसरी गाडगीळ. रिचर्ड स्टिग्मसने कोणते प्रारूप सुचवले नाही तर औद्योगिक कार्यक्षमता प्राप्ती प्रारूप. Which one of the following model is not suggested by Richard Stallman? Industrial Achievement Performance Model. 66 UNDP अहवाल 2018 नुसार मानव विकास निर्देशांकाच्या सद्यस्थितीवरून देशाचा क्रम श्रीलंका, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश तेव्हाचा हा करंट होता. क्वेश्चन 67 विधानाने कारण दिलेला आहे. विकासात्मक विधान लघु विकासात्मक कार्यक्रमात लोक सहभाग आवश्यक घेत असतो. कारण काय? शिक्षण आणि जागृती सहभागात प्रोत्साहित करते. तर योग्य काय आहे? ए आणि आर. विधान आणि कारण दोन्ही बरोबर असून विधान हे कारणाचे अचूक स्पष्टीकरण आहे. 68 उत्तम आरोग्य आणि कल्याण हे शाश्वत विकासाच्या ध्येयात समावेशित आहे. 69 विधान आणि कारण दिलेलं आहे. विधान लघु सामाजिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे ज्यात प्रमुख संरचनात्मक बदल जसे राजनीतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक त्यात समाज परिवर्तन होण्यासाठी केलेल्या जाणीवपूर्वक पुढाकाराचा भाग असतो. कारण दिलेलं आहे. याचा अंतिम उद्देश फक्त आर्थिक साधन संसाधन आणि समान विकास हे ध्येय असते. तर सी ए बरोबर असून आर चूक आहे. 70 विधान आणि कारण आहे. ग्रामीण विकास हा सामाजिक विकासाचा एक प्रमुख आणि अंतर्गत भाग आहे. कारण हरित क्रांतीचा समावेश असतो ज्यात लोकांची भूक दुर्लक्षित न करता अन्न उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करते. तर करेक्ट ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे अचूक स्पष्टीकरण आहे. 71 प्रत्येक अपंग मुलाला 18 वर्षापर्यंत मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. क्वेश्चन 72 मानव अधिकाराची व्याख्या साधारणपणे आपल्याला नैसर्गिकरित्या मिळतात. मूलभूत अधिकार ज्याच्याविषयी व्यक्ती जगू शकणार नाही असे अधिकार अशा या घटकांनी युक्त अशी मानव अधिकाराची व्याख्या केली जाते. ह्युमन राईट्स could be generally defined as rights that are inherent in our nature, fundamental rights without which human beings cannot live. 73 पहिल्या आंतरराष्ट्रीय साधनामुळे मानवी हक्काचे संरक्षण करणाऱ्याला मान्यता मिळाली. तर ते काय? आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संरक्षक जाहीरनामा 1998. युनायटेड नेशन डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स डिफेंडर्स 1998. क्वेश्चन 74 CHRA च्या धारा 2 प्रमाणे मानव अधिकार खालीलप्रमाणे जगण्याचा, स्वातंत्र्य, समतेचा आणि प्रकाश अस्मितेचा अधिकार आहे. सेक्शन 2 ऑफ द CHRA defines human rights as right declaration to life, liberty, equality and dignity of the individual. 76 आंतरराष्ट्रीय सर्वसाधारण सभा 1948 च्या ठरावाप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क जाहीरनामा हे बंधनकारक नाही. 76 UNHCR च्या मुख्यालय जिनिव्हा. 77 भारतीय राज्यघटनेप्रमाणे सामाजिक न्याय संकल्पना अशी आहे
सामाजिक विषमतेशिवाय सर्व नागरिकांना समान वागणूक. 78. The directive principle of state policy are guidelines on the fundamental obligation of the states of its citizens. म्हणजे भारतीय संविधानातील राज्यभरणाचे मार्गदर्शक तत्व राज्याची त्यांच्या नागरिकांवर मूलभूत बंधनकारक नियमावली आहे. 79. The Constitution of India assures its citizens. म्हणजे भारतीय राज्यघटना नागरिकांना कशाची खात्री देते? जस्टिस, इक्वॅलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी. न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता. Who was the chairman of the drafting committee of Indian Society? म्हणजे मतदार समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर B.R. आंबेडकर. 81. In which year was the National Food Security Act implemented? म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? 2013. क्वेश्चन 82. केंद्र सरकार कोणत्या विभागांतर्गत वृद्धांचे प्रश्न हाताळते? तर सामाजिक सुरक्षा. 83. अल्पसंख्याक व्यक्ती ज्यांना मानसिक समस्या आहेत व हिंसात्मक गुन्हा केलेला आहे त्यांना मूलभूत व्यक्ती म्हणतात. 84. शाळेत जाणाऱ्या व्यक्तीचे गळतीचे प्रमाण त्या पौगंडावस्थेला पोहोचल्यावर अचानक वाढते, कारण शाळेच्या रस्त्यावर मुलीला छळले जाते म्हणून पालक त्यांनी खरीच थांबवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकतात. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे, परंतु आहे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 85. संस्कृतीने निर्धारित केलेल्या पुरुषत्व व स्त्रीत्वाशी निगडीत गुणवैशिष्ट्यांना लिंगभाव संदर्भित केले जाते. विकलांग व्यक्तीचे हक्क या कायद्यामध्ये थॅलेसेमिया या नवीन विकलांगता प्रकाराला समाविष्ट केल्यामुळे तो आजार असलेल्या एका मुलीला वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश मिळाला. 87. प्रवेश अंकेक्षण याचा विकलांगतेच्या संदर्भात अर्थ काय? तर इमारती, परिसर, सार्वजनिक सुविधा विकलांग व्यक्तीच्या प्रवेश योग्य बनवणे. क्वेश्चन 88. कोणती वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्याची कार्य नाहीत? तर वेदना शमन व रोगांचे पूर्वनिदान हे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्याचे कार्य नाही. क्वेश्चन 89. मानसिक स्वच्छता चळवळ ही द माइंड दॅट हाऊस इटसेल्फची निष्पत्ती आहे. 90. कारखाना अधिनियमातील 59 कलमामध्ये अतिरिक्त कार्य म्हणजे ओव्हरटाईम करता अतिरिक्त मजुराची तरतूद आहे. ओव्हरटाईम कारखाना अधिनियम ओव्हरटाईम करणे कोणती कलम आहे? 59. 91. NDPS कायद्याखाली भारतातील औषधांच्या स्थितीवर देखरेख करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ची स्थापना करण्यात आलेली आहे. NCB नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. भारतात ICDS चे लाभार्थी कोण आहेत? तर 6 वर्ष वयाच्या आतील बालके आणि त्यांच्या माता. 93. मानवी विकासाची गुणवत्ता वाढविण्यात कोणत्या सामाजिक कौशल्याचा अभाव होत नाही? उदरनिर्वाहाची कौशल्ये प्राप्त करणे हे मानवी विकासाची गुणवत्ता वाढीसाठी सामाजिक कौशल्य अंतर्गत होत नाही. 94. कुटुंब जीवन शिक्षणात कोणत्या बाबी समाविष्ट होत नाही? तर नागरिकांचे राजकीय हक्क. मॅच द फॉलोइंग. शैशवावस्थेचे पहिले वर्ष विश्वास विरुद्ध अविश्वास. पूर्व बाल्यावस्था 1 ते 3 वर्ष. स्वायत्तता विरुद्ध लाजाळू आणि शंका. त्यानंतर शालेय पूर्व 3 ते 6 वर्ष पुढाकार विरुद्ध अपराधित्व आणि शालेय 6 ते 12 वर्ष उद्योगी विरुद्ध न्यूनगंड. 96. चाइल्डलाइन सर्व्हिस एम ॲट हेल्पिंग चिल्ड्रन ड्युरिंग टाइम्स ऑफ इमर्जन्सी. म्हणजे चाइल्डलाइन सेवेचा उद्देश मुलांना आणीबाणीच्या गंभीर परिस्थितीत मदत मिळविणे अपेक्षित असेल. 97. अर्थ ही एक शाखा राष्ट्रीय आपत्ती संदर्भातली असलेली काही शाखा नाही. त्यानंतर क्वेश्चन 98. तात्काळ प्रतिसाद म्हणजे सरकारी प्रशासनाने केलेली कृती. इमर्जन्सी रिस्पॉन्स refers to actions taken by the state administration. 99. CARA काढा. पूर्ण भूतकाळ तर सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स एजन्सी. CRA. क्वेश्चन 100 and last.
भारतात व्यक्तीला औषध निर्माण करण्यास प्रतिबंध करणारा कायदा कोणता आहे का? नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ऍक्ट. The name of the act of prohibition a person to produce, manufacture, cultivate drugs in India, narcotic drugs and psychotropic substances act. धन्यवाद मित्रांनो, आपण आमचा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.